श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असेल, तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपल्या कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्त्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल, आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. कारण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडीअडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील. श्री स्वामींची कृपा आपल्यावर होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारात राहणार नाही. याशिवाय घरात धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल. गरिबी आणि दरिद्रता दूर होऊन घरात माता लक्ष्मी वास करेल. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक सुंदर अशी प्रार्थना सांगणार आहे. ती तुम्ही प्रार्थना अक्कलकोटला गेल्यावरती स्वामींसमोर एकदा नक्की बोला. तुमच्या भावना स्वामींपर्यंत नक्की पोहोचतील. फक्त ही प्रार्थना करताना तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवा. तर ही स्वामींची प्रार्थना काही अशी आहे. हे स्वामी राया, जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. त्यानंतर तुम्ही आम्हाला लगेच कर्मसंकेत देतात आणि आमच्या शरीराकडून तुमच्या कर्मसंकेताप्रमाणे कार्य सोडून सुद्धा होते. पण हेच स्वामी समर्थ सुरू असताना कधीकधी मन खचून जाते. म्हणून हे श्री गुरु दत्तात्रय, सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अतूट अभंग विश्वासाची शक्ती द्या. या शक्तीने तुमच्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचे फळ देण्याचे ठरवले आहे ते मला नक्की मिळेल. हे आई, मला माहीत आहे की माझ्याकडून प्रार्थना करून घेणारे सुद्धा तुम्हीच आहात. त्याचे फळ देणारे सुद्धा तुम्हीच आहात आणि फळ आल्यानंतर आनंदी होणारे पण तुम्हीच आहात. कारण या ब्रह्मांडात फक्त तुम्हीच आहात. मी कुठेच नाही आणि तुम्हीच आहात. हे स्वामी समर्थ, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी महाराजांची सुंदर प्रार्थना तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.